अरे हेमा मालिनीचा आणि त्या धर्मेंद्रचा काय संबंध आहे? काय संबंध? अहो साहेब, बायको आहे त्याची, ती मुली आहेत त्यांना. सर, आणि कुणी सांगितलं की तुमच्या बायकोला आणि मुलींना उचलून आणा तर तुम्हाला वाईट नाही वाटणार सर? नक्कीच, पण मी असं म्हटलं की माझ्या बायको आणि मुलीला घेऊन यात. काय हेमा मालिनी तुमची बायको आहे? हा, नाही, मुली आहेत. सर, मला वाटतं तुम्हाला आरामाची नितांत गरज आहे. मुंबईची फटाकडी रामटेकच्या दारात. रामटेक मध्ये लावणीची धमाल आज रात्री पाहायला विसरू नका. याला म्हणतात निशाणा. इकडे 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 इकडे. जास्त धावत जाऊ नको, वाऱ्यासरशी उडून जाशील. काय झालं? काय मल्लिका शेरावचा मुजरा आहे? अरे मल्लिका शेरावत नाही, नवा इन्स्पेक्टर येतोय. होय दादा, ऐकले, खूप खडूस आहे तो आणि वेळेचा तर एकदम पक्का आहे. त्याने सर्वांना मैदानावर जमायला सांगितलंय. चला चल. बघूया तर नवीन इन्स्पेक्टर कोण आहे. कम ऑन. तुम्ही दोघं समोर या. सॉरी. अरे छान. तुमचं नाव काय? वीरू सर. पूर्ण नाव काय? वीरेंद्र दीनानाथ चव्हाण सर. गुड. तुमचं नाव काय? जयेंद्र दीनानाथ चव्हाण सर. गुड. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. मला आवडते शिस्त. बेशिस्तपणा मी अजिबात खपवून घेत नाही, अजिबात चालवून घेत नाही. कळलं? बाकी सगळे डिसमिस. तुम्ही दोघं इथेच थांबायचं. आणि आता या मैदानाच्या 4 राऊंड्स मारायच्या. 4 5 पण का सर? 6 पण 7 माझा रुपये सर. 8 9 हो हो म्हटलं ना. पाठवतो मी, नक्की पाठवतो. ओके, बाय. हवलदार. येस सर. त्या वीरू आणि जयला आत पाठवा. येस सर. तुम्ही? येस सर. येस सर. सर, आपण आम्हाला बोलवलं? हो, तुझ्यावर एक महत्वाची कामगिरी सोपायची आहे. येस सर. पाहिलं सर, याला म्हणतात हुशार ऑफिसर. पहिल्या नजरेत त्यांनी माझ्यातली हुशारी ओळखली. ठीक आहे. खरं तर मी तुम्हाला त्रास दिला नसता, पण नो प्रॉब्लेम सर. ऑर्डर सर. हेमा मालिनीला घेऊन या. येस सर. हेमा मालिनीला? का? सर, आय एम सॉरी सर. सर, तुम्ही पोलीस ऑफिसर असले तरी असे कुणालाही उचलून आणायला कसे सांगू शकता सर? आणि त्यात हेमा मालिनीला? सर, तो जट्टे यमला पगला देवा नाही ना धर्मेंद्र. कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा. अहो, तो कुत्र्याला सोडत नाही. आणि आम्ही जर हेमा मालिनीला उचलून आणलं आणि त्याला कळलं तर आमच्या शरीरात रक्ताचा एक थेंब तेवढा नाही तो सर. अरे हेमा मालिनीचा आणि त्या धर्मेंद्रचा काय संबंध आहे? काय संबंध? अहो साहेब, बायको आहे त्याची, ती मुली आहेत त्यांना. सर, आणि कुणी सांगितलं की तुमच्या बायकोला आणि मुलींना उचलून आणा तर तुम्हाला वाईट नाही वाटणार सर? नक्कीच, पण मी असं म्हटलं की माझ्या बायको आणि मुलीला घेऊन यात. काय हेमा मालिनी तुमची बायको आहे? हा, नाही, मुली आहेत. सर, मला वाटतं तुम्हाला आरामाची नितांत गरज आहे. शट अप. मला स्वतःसारखे मूर्ख समजू नका. हेमा आणि मालिनी माझ्या 2 मुली आहेत. त्या आपल्या आई बरोबर म्हणजेच माझ्या बायको बरोबर आज इथे येणार आहेत. म्हणून त्यांना घ्यायला तुम्हाला स्टेशनवर जायचंय आणि त्यांना घरी घेऊन यायचंय. खरं तर मीच गेलो असतो, पण आज माझी अर्जंट मीटिंग आहे. इज दॅट ऑलराइट? येस सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. आम्ही त्यांना व्यवस्थित बंगल्यावर पोहोचवतो. चल दादा, या कार्यात तुझ्या हुशारीची खूप मदत पडेल. लक्षात ठेवा, रात्री ठीक 10 वाजता तुम्ही स्टेशनवर पोहोचायला हवं. कारण माझी बायको असताना गाडी सुद्धा वेळेत पोहोचेल. 1 मिनिट उशीर करून चालणार नाही, कारण माझी बायको खूप खडूस आहे. तुमच्यापेक्षा? सॉरी सर. मुंबईची फटाकडी. गोडबोल्या.
हवालदार! जय, मला जसं वाटतंय तसंच तुला वाटतं का रे? मला नाही माहिती तुला कसं वाटतं ते. भूक लागत नाही, रात्री झोप येत नाही, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. दिवसा ट्रेनिंग मध्ये ते दिसते, रात्री स्वप्नात ते दिसते. दादा, माझ्या मनातलं तुला सगळं कसं कळतं रे? तिला पाहिल्यापासून मला तसंच होतं रे. मला स्वप्नात सारखी हेमा दिसते. माझ्या आई. काय? हा? म्हणजे तू स्वप्नात हेमाला पाहतोस? सख्या वहिनीला स्वप्नात पाहताना लाज नाही वाटत? नाही रे, हेमा नाही. मग माझ्या स्वप्नात ना दादा ती येते. कोण? मालिनी. अच्छा, म्हणजे तूही. क्या बात आहे, वा वा वा. पण त्याआधी त्या टकल्याला पटवायला हवं. अगर बछड़ी को पटाना है तो पहिले सांड को पटाना होगा. येस. पटवा पटवा, त्यांनीच तुम्हाला बोलवलंय. का? असा आळशासारखं बसलेलं बघितलंय त्यांनी. आई ग मेलो. चल बाबा चल, आलो जा. चला. चल. May we come in, sir? यस, कम इन. बस. असायला सांगितलं नाहीये तुम्हाला. हॅलो, कोण? हेमा? बोल बेटा. नो प्रॉब्लेम बेटा, संध्याकाळी आपण शॉपिंगला जाऊ, तुम्ही तयार राहा. मी येतो बेटा. बाय बेटा. काय चाललं होतं तुम्हा दोघांचं ग्राउंडवर? काही नाही सर, मी जयला सांगत होतो की आज आपण सीतापूर मार्गे घरी नाही जायचो. का? रोज तुम्ही त्याच मार्गाने घरी जाता? हो सर, आज सीतापूर मध्ये लावणीचा कार्यक्रम आहे. आणि सर, माझी आई नेहमी म्हणते, ज्या गावी आपल्याला जायचंच नसेल तर त्या गावचा रस्ता कशाला पकडायचा. आणि सर, लावणीचा आणि लावणी बघणाऱ्यांचा मला अतिशय राग येतो. आय हेट दिस ब्लड पीपल. किती साधी, सरळ, सोज्वळ मुलं आहात तुम्ही दोघं. सर, तुम्ही एक काम करा, आज तुम्ही दोघं माझ्या मुलींना घेऊन शॉपिंगला जा. खरं तर मीच जाणार होतो, पण आज मला अर्जंट मीटिंग आहे. राईट सर? किती हुशार आणि चंट मुलं आहात तुम्ही दोघं. पण सर, आज आम्हा दोघांना घरी खूप काम आहेत. इट्स अन ऑर्डर. ओके ओके सर. लावणी. अरे हा टकली ना माझ्या जाम डोक्यात हो रे. गेलाय. अरे आल्या दिवसापासून माझं इन्सल्ट करतोय. नाही, ट्रेनिंग मध्ये ठीक आहे, पण त्या सुंदर सुंदर मुलींसमोर पण. हो. याला ना या वीरूचा झटका दाखवायलाच बरोबर पाहिजे. ए, कोण आहे? काय चाललंय तिथं? ए काय आले? तुपताप तुझं काम काय काय? अरे आपल्याला काय करायचंय? कशाला नाक खूप असतोय? काय नाही बाबा, सॉरी सॉरी. तुमचं चालू राहू द्या. अरे हे सोडून भरपूर काम आहेत आपल्याला. अरे आईसाठी सून आणायचे, तुझ्यासाठी वहिनी आणायचे. अरे आता कुठे या वीरूच्या मनात बसंती भरले. तू बाजला होता. एक काम कर, बाजूच्या गल्लीत आजपर्यंत चॅनलची माणसं आहेत ना, त्यांना इथे घेऊन ये. तोपर्यंत बघतो मी काय करायचं ते. दादा, तुला काही झालं तर? जर कोणी थांबेन ना तर मी थांबेन दादा. अरे माझ्या लक्ष्मणा, हे काय रामानंद सागरचं रामायण आहे का रमेश सिप्पीचा शोले आहे? मला काही होणार नाही. तू जा, त्यांना पटकन घेऊन ये. तोपर्यंत माझी बोलबच्चन चालवतो. दादा. जा ना. तो लाए हम वो दलिया, तो लाए हम वो दलिया. वाह वाह, काय आवाज आहे. वाह. तू त्याला ताला चल. नाही, मी चाललो होतो, पण तुमच्या नशिली आवाजाने मला खेचून आणलं. तुमची शपथ. वा वा, काय आवाज आहे. वा. अहो, तुमच्या मुखात साक्षात हिमेश रेशमी आहे. मोहम्मद रफी गातात की का असं वाटत होतं. काय बोलतो काय? बघितलं काय? याला म्हणतात त्याला धोनी. धोनी? धोनी जोहरी. हा. वा 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 वा. तुम्ही फिल्म लाईन मध्ये का ट्राय करत नाही?
काय? लईत लाय त्याला तिथे प्रोड्युसरला भेटलो ताय धावून दाखवलं तोनीच मला तांत नाही दिला. उठा चला लवकर. चैन से सो रहा है तो जाग जाओ. अरे पहिले तुम्ही उठा आणि लवकर चला. त्या बाजूच्या गल्लीत काही गुंड बँकेत दरोडा टाकायचा प्रयत्न करतायत. अरे झोप आली रे, जाऊ दे झोपू दे. बॉस माझं पण एक ठप ना स्वप्न आहे हा. आणि ते सर्वस्व तुमच्या हातात आहे. काय बोलतो तू फक्त बोल. तू पहिला माणूस आहे त्याला माझं गाणं आवडलं. गाणं गाणं बस एक मुलगी आहे. तू ते आहे नाही, नाही, जिच्यावर मी प्रेम करतो ती मुलगी आहे पण तिचा बाप मला भित्रा समजतो. बाप चैन से सोना है तो जाग जाओ. चला लवकर. तुमच्यासारख्या महान दरोडेखोराला मी जर पकडलं आणि त्यांनी ते पेपर मध्ये वाचलं, टीव्ही चॅनल्सवर पाहिलं तर ते मला हिम्मतवाला डेअरिंग बाज समजतील. या ते बघा तिकडे. टीव्ही वाले इथे तर येतील. येतील खाली सुरू करू. ए तोनी मला तर नाही फक्त माल खायचा. हा. अरे आता काय मालतो माल बिंदास. चैन से सोना है तो जाग जाओ. आप सोते हैं आम्ही जागतोय. टीव्हीच्या इतिहासात प्रथमच आज हा दरोडा लाईव्ह दाखवला जात आहे. 2 जांबाज तरुण आपला दरोडा आपल्या हिमतीवर कसे हाणून पडतात हे प्रत्यक्ष आपण आपल्या टीव्हीवर लाईव्ह पाहतात. जसं की आम्ही आता बघतोय तुम्ही दोघे जण 10 गुंडांना पिटताय. तुम्हाला काय म्हणायचं आहे? दाना बोलायचं ए, आहे. चुप! अशा वेळेस आपलं तोंड बोलत नाही, आपल्या हात आणि लाज बोलतात. I'm sorry. आले त्याला हलू हलू मारणं. काय हलून हलून मारू. काय बोलत ते? आज लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच कामं करतात. पण अशी प्रेरणा तुम्ही कशी आणि कुठून मिळवली? माझी आई आणि माझ्या दादाकडून. दादा यू आर जस्ट ग्रेट. ऑल बेस्ट. गोड बोल्या आता उद्याचा पेपर वाच.